नमस्कार मित्रांनो, तर आपल्याकडे आहे टाटा पंच EV आणि हिचं आपण रेंज टेस्ट आज करणार आहोत मित्रांनो. टोटल रेंज टेस्ट करणार आहे. गाडी AC चालू राहणार आहे आणि रिजनरेशन मोड हा सेकंड नंबरवर राहणार आहे मित्रांनो. गाडी कंटिन्युअसली AC चालणार आहे, थोडी हायवे आणि थोडी सिटीमध्ये चालणार आहे मित्रांनो. तर चला सुरू करता. रेंज दाखवते आपल्याला 320, बॅटरी 100% चार्ज आहे आणि आपण याचे ट्रिप आता रिसेट करणार आहे. ट्रिप बघू शकता आपण रिसेट करतोय. ट्रिप आपण रिसेट केले. चालणार आहे इकॉनॉमी मोडला. AC कंटिन्यू ऑन राहणार आहे. बघू शकता मित्रांनो, गाडी आपली 3.9 किलोमीटर गेलेली आहे आणि 99% चार्जिंग दाखवते. म्हणजे फक्त 1% गाडी 3.9 किलोमीटर गेलेली आहे मित्रांनो. रिजनरेशन मोड लेवल 2 वर ठेवलेला आहे आणि रेंज गाडी दाखवते 334 किलोमीटर मित्रांनो. आपली गाडी चाललेली आहे 70-75, आपण 80 स्पीडपर्यंत गाडी चालवणार आहे. AC कंटिन्यू चालू राहणार आहे आणि आपण याच कॉन्स्टंट स्पीडने जाणार आहे. 5 मेंबर आपल्या गाडीमध्ये आहेत, तर आपण फुल लोडमध्ये गाडी निघालो घेऊन. तर बघूया आपण किती मायलेज पडते. आता गाडीचं किलोमीटर झालंय, आता गाडीचं किलोमीटर झालंय 36 किलोमीटर गाडी चाललेली आहे आणि 88 आपली बॅटरी रिमेनिंग राहिलेली आहे मित्रांनो. 12% मध्ये 36 किलोमीटर गाडी चालली. तर बघूया आपण अजून कशी चालते. बघू शकता आपण 79 किलोमीटर गाडी चालवली आहे. रेंज राहिलेले 74 किलोमीटर. गाडी टोटली AC ऑन असताना आणि इकॉनॉमी मोडला आपण चालवलेले. रेंज सांगते 225 किलोमीटर. गाडी आपली चाललेली आहे 92 किलोमीटर आणि गाडीची बॅटरी राहिली 69%. गाडीचा AC चालू आहे आणि गाडीमध्ये ड्रायव्हर म्हणजे मी पकडून 5 लोक आहेत मित्रांनो. आपण आपल्या आता घरी निघालोय. बघू शकता असा ऑफ रोडिंगचा रस्ता आहे. असा आपण घरी निघालेलो आहे आणि आपल्या कारची बघू शकता 132 किलोमीटर रेंज दाखवते. 159 किलोमीटर गाडी चाललेली आहे आणि 45% बॅटरी शिल्लक राहिलेली मित्रांनो. तर आपण गाडी उद्याही विदाऊट चार्ज करता सिटीमध्ये वापरणार आहे. आत्ता आपण हायवेला गाडी वापरली, आता आपण सिटीमध्ये उद्यापासून गाडी यूज करणार आहे. तर आपण किती किलोमीटर अजून जाणार आहे ते उद्या आपण बाकीचं राहिलेलं शूट करूया. गाडीची आपण 132 किलोमीटर गाडीची रेंज आहे. गाडी 159 किलोमीटर मी पकडून चालला. 160 किलोमीटर गाडी चाललेली आहे. जरी गाडी 100 किलोमीटर चालली तरी 260 किलोमीटर गाडी ही AC मध्ये चालणार आहे. म्हणजे हायवेला पकडून चालला. हायवेला आताही 159 किलोमीटर मी 160 किलोमीटर गाडी आपण टोटल हायवेला चालली आहे आणि आता हे थोडीशी ऑफ रोडिंग आपल्या फार्म हाऊसला जाताना आहे, त्याच्यामुळे थोडी ऑफ रोडिंग होते मित्रांनो. तर आपण आज गाडी काही चार्ज करणार नाही, आपण उद्याही सिटीमध्ये गाडी यूज करणार आहे. बघूया गाडीला आणखी किती किलोमीटर गाडी चालते मित्रांनो. तर मित्रांनो मॉर्निंग झालेली आहे. गुड मॉर्निंग. तर आता बघू शकता गाडीचं आपलं किलोमीटर झालं 160. रेंज दाखवतं 135. इको मोडला गाडी चालणार आहे आणि बॅटरी राहिले 45%. तर आज गाडी दिवसभर आपली सिटीमध्ये चालणार आहे. तर बघूया आपण काय मायलेज काढते. आज संध्याकाळी आपण याचं टोटल मायलेज बघूया किती पडतंय ते. तर मित्रांनो तर बघू शकता 35% बॅटरी आहे. 104 किलोमीटर आहे आणि आपण गाडीचं AC पण चालू ठेवलं आहे. बघू शकता AC पण चालू आहे आणि आपण सिटीमध्ये गाडी चालवणार आहे. तर बघू शकता आपण बघूया आता सिटीमध्ये गाडी चालवल्यानंतर किती % बॅटरी राहते. आपण संध्याकाळी आज चार्जिंग लावणार आहे गाडी. बघूया आपलं रनिंग किती होते आणि संध्याकाळी बॅटरी किती शिल्लक राहते. 221 किलोमीटर आपली गाडी चाललेली आहे. गाडीमध्ये बॅटरी पर्सेंटेज राहिले 22. आणखी रेंज दाखवते 62. 221 किलोमीटर आपलं रनिंग झाले. 62 किलोमीटर आणखी रेंज दाखवते. मी म्हणतो 50 किलोमीटर जरी पडलं
तरी पकडून चला की 274 किलोमीटर गाडी आपली ही चालणार आहे. मग ते आपण ड्रायव्हिंग केलंय 50% सिटीमध्ये आणि 50% हायवेला मित्रांनो आपण गाडीचं ड्रायव्हिंग केलंय.